नमस्कार, मी अजय जोशी. राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अंबरनाथ शहरामध्ये मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप जो आहे तो महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स देखील घेतलेला आहे. आपल्यासोबत शहराध्यक्ष प्रदीपजी पाटील असतील, शैलेजी शिर्के असतील किंवा अनिलजी भोईर असतील, यांच्यासह आपण सर्वांशी चर्चा करणार आहोत. दादा, आपण जर बघितलं तर अंबरनाथ शहरामध्ये मतदार यादीमध्ये मोठा घोळ झालेला आहे. जवळपास 3,000 नावं उल्हासनगरची आली. काय नेमका साहेब, इथे ही नावं टाकताना कुठलाही कागदपत्रांचा किंवा हद्दीचा उपयोग केला गेला नाही. जे शासनाने नियम ठरवून दिलेले आहेत ते सुद्धा इथे पाळलेले नाहीयेत. कारण की प्रथम तर तीनचा पॅनल हा एक तर टोकाला पाहिजे, एक तर शेपटाला पाहिजे, असं कुठेच आलेलं नाहीये. शेवटला पण घेतला नाही आणि काही वार्ड रचना करताना त्याच्यात देखील मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जर तुमची हे एवढे वार्ड रचना बदल झालेला आहे, इथून सुरुवात झालेली आहे. जर 2022ला तुम्ही वार्ड रचना प्रसिद्ध केली होती तर मग ती पुन्हा एवढी फिरली कशी? ती फिरत असताना त्यातला मतदार इकडे तिकडे कसा करण्यात आला? एक वार्डामध्ये समजू शकतो, संपूर्ण 29 पॅनलमध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आणि संपूर्ण नावं कमीत कमी 100-200 नाही, आम्ही समजू शकलो असतो 100-200 इकडे अधिकाऱ्यांना होऊ शकतात. अधिकाऱ्यांना पण मी दोष देणार नाही. हे कोणतरी केलंय आणि करणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. आणि आज आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी पत्र घेतलं की जी नाव आहे तिथल्या तिथे पुन्हा जातील. म्हणजे जर पुन्हा जातील आणि ती गेली नाही तर मग याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगांना माझी विनंती आहे का अंबरनाथ शहरात नाही, जसं आमच्या वरिष्ठ नेत्यांनी माननीय हर्षवर्धन सपकाळजी आणि माननीय राजसाहेबजी, उद्धव साहेबजी, शरदचंद्र पवारजी साहेबांनी, जे आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे का संपूर्ण याद्या फिल्टर झाल्या पाहिजेत. आता पुन्हा संरक्षण वार्ड रचना करून पुन्हा नवीन नावं, नवीन जनगणना करून या निवडणुका घ्यावेत एवढी घाई कोणालाच नाहीये. आणि निवडणुका घेतल्याने मोठा लगेच शहराचा विकास होणार नाहीये. कारण की जर निवडणुका झाल्या तर फक्त भ्रष्टाचारी आणि ठेकेदारच अंबरनाथ शहरावर राज करतील, याच्यात काहीच दुमत नाही. आपण थोड्यापूर्वी पत्रकारांशी सांगितलं की उल्हासनगर मधले काही नगरसेवक असतील, महापौर असतील, त्यांची नावं सुद्धा अंबरनाथ शहरामध्ये आलेली आहेत. काय नेमकं याचा तुम्ही तपास केला का? काय पुरावा आहे? पुरावा म्हणजे आम्ही पुरावानिशी नावानिशी दिलेले आहेत. आम्ही नावं सुद्धा सांगतो. प्रधान पाटील, परशुराम पाटील, हे महापौर, त्यांचे नगरसेवक, त्यांच्या अपेक्षा पाटील, अशोक पाटील, असे नगरसेवकांची उल्हासनगरच्या अंबरनाथ मध्ये नावं आलेत. तर त्यांची नावं नाही, पूर्ण वार्डच्या वार्ड, एकता नगर, तुमचा दुर्गापाडा आणि 5 नंबरचा परिसरातील 3,000 नावं 28 क्रमांक आणि 22 क्रमांक मध्ये आलेली आहेत. आणि आम्ही उघडपणे आणि जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यांनी मान्य केलं आणि आज मुख्याधिकाऱ्यांनी पण मान्य केलेलं आहे. प्रचंड प्रमाणात घोळ झालेला आहे आणि आम्ही ती दुरुस्त करतोय. पण दुरुस्त जर करून न झाल्याने मग पुन्हा मतदार राजा आपला कुठे जाईल, कुठे मतदान करेल? याचा म्हणजे दुर्दैव आहे. मतदानाचा जो हक्क दिलेला संविधानाने तो आमच्याकडून हुसकावून घेतला जातो, असं मतदारांचं म्हणणं आहे. तुम्ही बोललात की थोड्या वेळी भाजप असेल, सर्व पक्षाचे नगरसेवक असेल, सगळ्यांची याद्यामध्ये फेरफार झालेली, पण जो विरोध आहे फक्त महाविकास आघाडीचा. कारण की तिथे काय झालेलं आहे, जो ठेकेदार आहेत ना त्यांनीच फक्त ते भाजपचे असो का शिवसेनेचा असो का कुठल्याही पक्षाचा असो, पण जे ठेकेदारी पद्धतीने जिथे नगरपालिकेत वावरतात त्यांनी त्यांचे वार्ड बांधून घेतले, एवढं निश्चित आहे आणि त्याचा तपास व्हावा. याच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधिकारी मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिलाय का पाटील साहेब, आम्ही तुम्ही अर्ज द्या आम्हाला मोगम, संपूर्ण शहरातली जी प्रारूप प्रमाणे जी हरकती होत्या आम्ही त्याच्यावरच काम करून जी नाव आहेत ती चालली पाहिजेत. त्याप्रमाणे आम्ही पत्र दिलं. त्यांनी आम्हाला शब्द दिला की हे चुकीचं झालेलं आहे, आम्ही हे दुरुस्त करणार आहोत. पाहूया आता पुढे. शैलेजी शिर्के असणार आहे. शैलेजी, आपण जर बघितलं तर अंबरनाथ शहरातला जो मतदारांचा घोळ होता, तुम्ही सांगितलं की 250 ते 300 नावं स्वतः दिली ती नावे आलेली नाहीत. काही ठिकाणी शहरात बॅनर पण लागले, 100 मतदार जे एकाच ऍड्रेसवरती राहतात, असं पण आहे. काय एकंदरीत हा संपूर्ण प्रकार अधिकाऱ्यांनी त्यांच्या संगमताने बसून त्यांचे जे नगरपालिकेचे ठेके, नगरपालिकेत बसूनच कारभार झाले. जी त्यांना प्रत्येक वार्डात जाऊन जे मतदार कुठले कोण आहेत ते शोधायला सांगितले, यांनी ते नाही शोधलेले नाही. कारण माझ्या विभागातले मी जेव्हा मतदार नेऊन दिले होते आणि ते गेलेत की नाही प्रूफ सकट दिले होते, मला कमसे कम त्या मतदारची यादी कोणाकडे गेली हे पाहायसाठी 28 जणांना फोन लावायला लागला. म्हणजे ती यादी कोणाकडे दिली हे पण अधिकाऱ्यांना माहित नव्हतं. मी सीओ साहेबांना बोललो, सीओ साहेबांनंतर ते संके साहेब आहेत त्यांनी फोन सांगितला, नाही साहेब खरी गोष्ट आहे, माझ्यासमोर 28 अधिकाऱ्यांना फोन लावले, पण कोणाकडे ती यादी गेली, कोणाकडे गेले का ते अर्ज गायब झालेत, इथपर्यंत एवढा मोठा गोळ आहे. म्हणजे आम्ही त्यांना नगरपालिकेला प्रूफ देऊन जर सांगतोय हा वोटर इथं राहतो, तर बघायची तब्दीस पण अधिकारी घेत नाहीत. मग अशा अधिकारी कारवाई नाही झाली पाहिजे का? कारवाई झाली पाहिजे. आणि एक असे ते गफला करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे जे चांगले कार्यकर्ते ज्यांना शहराचा विकास करायचा आहे ते वंचित राहतात आणि झोल करणारे चिटर लोक निवडून येतात, ठेकेदार. तुम्ही सांगितलं थोड्या वेळापूर्वी 15 वर्षांमध्ये टेक्नॉलॉजी काय
टेक्नॉलॉजी म्हणजे काय, आता एक पहिले कसं आहे का या वार्डातला एखादा मतदार तिकडे जायचा, पण आता असं झालेलं आहे अंबरनाथ शहरामध्ये 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर 1-1 किलोमीटरचे 50, 100, 200 मतदार दुसऱ्या वार्डात झाले. का तर कारण त्या वार्डातल्या नगरसेवक जे आजी माजी आहेत त्यांना माहिती आम्ही निवडून येऊ शकत नाही, कारण जनमानसात त्यांचं नाव खराब झालंय. त्याच्यामुळे त्यांनी नवीन शोध लावलेला आहे का इकडचे 50 उचलून आणायचे आणि आपले मतदार करायचे, पण त्यांना त्यांच्या वार्डातल्या मतदारांनी बाद केलेलं आहे. म्हणून त्यांनी ही नवीन टेक्नॉलॉजी आणली नगरसेवकांच्या. प्रदीपजी, आगामी निवडणूक जी आहे ती लवकरच होणार आहे. कदाचित 10 तारखेच्या आधी आचारसंहिता देखील लागू शकते. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी तुम्हाला शब्द दिला की मी यादीमध्ये सुधारणा करू, पण ही सुधारणा झाली नाही. शासकीय कामकाजात कुठेतरी थांबली, तर मतदारांना काय आव्हान असेल? मतदारांना आव्हान असेल का, ज्या पद्धतीने यांनी तुमच्या विरोधात बंड पुकारलेला आहे या ठेकेदारशाहीने, तर त्यांच्या विरोधात संपूर्ण जनतेने मोठा उठाव करायचा आहे आणि यांना धाराशाही करायचं आहे. कारण की यांना आता मतदान करूनच यांना जर शासनाचा एवढाच हे असेल निवडणूक आयोगाचा का मतदान झालंच पाहिजे, तर मग जनतेला माझं आव्हान असेल का त्यांच्या पद्धतीनेच त्यांना उत्तर द्यावं लागेल. कारण की आता हे फक्त बोलण्याने आणि याच्याने होत नाही, रस्त्यावर उतरून यांना विरोध करावा लागेल, तरच हे कुठेतरी लोकशाहीला धरून राहील. नाही तर अन्यथा ही ठोकशाही आणि हुकुमशाही म्हणूनच आता हे जो कारभार चाललेला आहे. आपण जर बघितलं तर अंबरनाथ शहरातील हा संपूर्ण घोळ जो आहे तो कुठेतरी क्लिअर करावा अधिकाऱ्यांनी आणि संपूर्ण मतदारांनी सुधारित करावी, त्यानंतरच इलेक्शन घ्यावे अशी मागणी जी आहे ती महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली आहे. नक्कीच पाहूयात आगामी पालिका निवडणुका कशा पार पडणार आहेत. कॅमेरामॅन माधवीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, अंबरनाथ.